स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। कृषी प्रधान बुलढाणा जिल्हा सोयाबीन, कापूस, उडीद, मूग अशा पारंपरिक पिकासाठी ओळखला जातो। मात्र सरकारच्या अनिश्चित धोरणामुळे शेतमालाचे पडलेले भाव आणि यातून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान ही आजवरची स्थिती राहिलेली आहे। ही वास्तविकता जाणून घेत 4 उच्च शिक्षित मित्रांनी मिळून एकाच्या 4 एकरातील शेतात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केला। शहराच्या हाकेच्या अंतरावर आणि अजिंठा मार्गावर ऋत्विक सुरेश जतकर याचे हे शेत आहे। स्ट्रॉबेरी शेताचा प्रयोग करणारे 4ही मित्र वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत आहे। कुणी इंजिनियर, कुणी BCS ॲग्री तर कुणी मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित। काही दिवसांपूर्वी हे 4ही मित्र गप्पा करत असताना शेतीतून काहीतरी नवीन करू असे त्यांनी ठरवले होते। सातत्याने पिकाचे निरीक्षण, रोगराई टाळण्यासाठी कीटकनाशके बाजारात स्ट्रॉबेरी पोहोचवण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था यासह विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी सुरुवातीपासून जवळपास 15 लाख रुपयांचा खर्च झाला। कामाची व्याप्ती पाहता वर्षभरात साधारण 60 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचं अपेक्षा तरुणांनी केली आहे। नमस्कार, माझं नाव ऋत्विक सुरेश जतकर आहे। ही कल्पना आमच्या मनामध्ये आम्ही 4 मित्र मिळून आम्ही केलं आहे। ही कल्पना आमची अशीच चर्चा चालू होती। तर आमचा एक मित्र आहे ज्याचं PhD चालू आहे काश्मीरला, तो फ्रूट सायन्समध्येच PhD करतो आणि त्याच्या थ्रूच आम्हाला हे स्ट्रॉबेरीबद्दल माहिती कळाली। मग आमची चर्चा झाली आणि आम्हाला असं वाटलं की बुलढाण्यासारखं थंड ठिकाणी स्ट्रॉबेरी येऊ शकते। तर आम्ही 4घांनी निर्णय घेतला की हे करायचं आहे। सध्या आम्ही 4 एकरमध्ये याची लागवड केलेली आहे आणि 15 ते 20 लाख रुपयाचा त्याचा खर्च आलेला आहे आणि 60 ते 65 लाख आम्हाला उत्पन्न एक्सपेक्टेड आहे त्याचं होईल असं। आता हे सोडून मला बाकीच्या शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की जे पारंपरिक पीक आहे ते तर आहेतच, ते चालू राहतीलच, पण ते सोडून तुम्ही दुसरे पीकही अनुभवले पाहिजे। त्याच्यात पण भरपूर उत्पन्न आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक आत्महत्याचं जे सत्र आहे ते थांबून जाऊ शकतं। मार्गदर्शन कोणाचं होतं काय? मार्गदर्शन म्हणजे मित्र जो आहे त्याचं PhD झालेलं आहे, तर त्याच्या थ्रू तर माहिती येतच होती। ते सोडून जे ऋषिकेश कृषी केंद्रवाले उबाळे सर आहेत ते आम्हाला खतासाठी आणि बाकी गोष्टीसाठी मार्गदर्शन करतच होते। जे उच्च शिक्षित युवक आहे त्यांना काय आवाहन करणार? उच्च शिक्षित युवकांना मी हेच सांगेल की तुम्ही शिक्षण घेताय, पण त्या शिक्षणाचे म्हणजे बरोबर जागी उपयोग होतो आहे की नाही हे पण तुम्ही बघितलं पाहिजे। फक्त शहराकडे जाऊन तिथलं जॉब करणं हेच एक उपाय नसतं। तुम्ही बाकीच्याही गोष्टी भरपूर आहेत त्याच्यातही थोडं विचार करून शेतकऱ्यांनाही मदत केली पाहिजे। स्वतःकडे शेती नसली तरी बाकीच्या शेतामध्ये आपण आपलं शिक्षण वापरून पण चांगलं उत्पन्न करू शकतो। ॲक्च्युली मी PhD माझं शिक्षण त्यामध्ये असताना मी स्ट्रॉबेरीवर काम केलेलं आहे आणि आम्ही मित्र चहा पिताना अशीच आमची चर्चा झालेली, जसे की ऋत्विक जतकर, राहुल वारे, रोहन सरोदे, विजय उबाळे, आम्ही सर्व बसलेलो असताना आमची चर्चा झाली की आपण बुलढाण्यामध्ये जर आपण सायंटिफिक शेती करू शकतो किंवा आपल्याकडे नॉलेज आहे तर त्याचा फायदा का बरं नाही घ्यावा। त्यासाठी आम्ही डिस्कशन केलं आणि एक मिळून आम्ही सर्वांनी 4-5 जणांनी मिळून हे उपक्रम राबवला आणि यामधले आता तुम्हाला रिझल्ट दिसताच आहे, कारण की खूप उत्तम स्ट्रॉबेरी आपल्या महाबळेश्वरला कॉम्पिटिशन देण्या एवढी स्ट्रॉबेरी आपली चांगली आलेली आहे आणि हे सगळ्यांचं आमच्या 4घांची मेहनत आहे, 5 जणांची मेहनत आहे आणि त्याचे आता रंग तुम्हाला दिसत आहे। चांगले क्वालिटीची स्ट्रॉबेरी आहे, तुम्ही बघून घ्या। शेती कोणाची, नाव काय? शेती ऋत्विकची आहे। तो मला बोलला की आपण आपल्या शेतामध्ये काय वेगळं करू शकतो की आपल्याला जास्त नफा होईल, कारण बाकी क्षेत्रांमध्ये आपण बघतो सोयाबीन, तूर आपण नेहमी लावतो, त्यामध्ये काहीच नफा येत नाही। तर आपण काय वेगळं करू शकतो की आपल्याला शेतकऱ्यांना बाकीच्यांना पण सांगायला काय असं आपण आव्हान देता येईल। त्यामुळे आम्ही स्ट्रॉबेरी निवडली आणि आपल्याला वातावरण पण तसं भेटलं आहे बुलढाण्यामध्ये। आणि दुसरं म्हणजे आपल्याला ऋषिकेश कृषी केंद्र म्हणजे जे माझे मित्र आहेत त्यांनी आपल्याला वेळोवेळी जे फर्टिलायझर्स, औषधी जे पण लागतात त्यांनी मला वेळेवर अवेलेबल करून दिलं आहे, त्यामुळे आज हे सक्सेसफुल झालेलं आहे। बरं, नमस्कार, माझं नाव विजय रूपराव उबाळे। माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, सोबत MBA इन मार्केटिंग झालेलं आहे। त्या हिशोबाने आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड ही 4 एकरमध्ये केलेली आहे। 4 एकरमध्ये आम्हाला साधारणतः 15 ते 16 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि उत्पन्नाची अपेक्षा जवळपास 40 ते 50 लाखापर्यंत होण्याची अपेक्षित आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।